नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कमेंट आलं, सर पेपर बद्दल सविस्तर माहिती द्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपरचा पॅटर्न सहित सिलेबस सहित सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वात प्रथम आता तुम्ही फॉर्म भरून घेतलेले आपल्याकडे फक्त आणि फक्त 30 + 10 40 दिवस बाकी आहे। परीक्षा पुढे जाणार आहे का नाही एवढं नक्की सांगता येणार नाही आणि आपली परीक्षा फिक्स म्हणजे 10 नोव्हेंबरला आहे असं समजून तयारी करा, असं माझं स्पष्ट मत आहे। असं समजून तयारी करायला लागावी। शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा विद्यार्थी मित्रांनो 1ली ते 5वी पहिला पेपर आणि 6वी ते 8वी दुसरा पेपर जे विद्यार्थी पास होतील त्यांनी आगामी काळामध्ये टेट एक्झाम साठी त्यांच्याकडे संधी उपलब्ध असणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करायची आहे। काय करायचं आहे, या 40 दिवसाचं नियोजन करायचंय। 40 दिवसामध्ये मी जे सांगतो ते टॉपिक व्यवस्थितरित्या रीड करा, प्रॅक्टिस करा किंवा शिकून घ्या, कोणत्याही क्लास कडून शिकून घ्या। माझे पण या 40 दिवसाच्या नियोजनानुसार क्लास उपलब्ध आहेत। ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक वाटतात इतर व्हिडिओ बघून मित्रांनो सगळीकडे चेक करून माझ्याकडे क्लास जॉईन करू शकता। डोंट वरी, कारण आपण जे देतो ते आज देत नाही, 2021 पासून कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आलेलो आहे। महाटीईटी मध्ये आपला हक्काचा वाटा, रिझल्टचा वाटा 100% येत्या आगामी काळामध्ये इतरांपेक्षा नक्कीच जास्त असणार आहे। कारण माझ्याकडे विद्यार्थी आजच जोडले गेलेले नाहीत, 3-4 महिन्यापासून जोडले गेलेले आहेत आणि आता सुद्धा नवीन फ्रेश पण विद्यार्थी जोडले जात आहेत, ज्यांचा सातत्यपूर्ण दरवर्षी थोडक्या मार्कावरून रिझल्ट जातो। त्या विद्यार्थ्यांना एकच सांगतो, सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर ठेवून आत्ताच्या आत्ता पेन वही घेऊन हे लिहून काढा, सरळ लिहून काढा की हे मला टॉपिक करणं गरजेचं आहे। कारण मी मागच्या 7ही पेपर, आता हा 8वं सेशन आहे, म्हणजे 8ही पेपर 7 पेपरचं मी सोल्युशन जर निरखून पाहिलं तर हे प्रश्न तुम्हाला दिसून आलेले दिसतात। ठीक आहे मित्रांनो, पेपर 1-2 दोन्हीचेही बघणार आहे। त्यातला पहिला भाषा म्हणजेच आपण मराठी व्याकरण या घटकापासून चालू करणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं हिंदी आहे त्यांनी मला टेलिग्रामला भेट द्या, तिथे तुम्हाला पेपरचं पॅटर्न टाकलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं हिंदी आहे टेलिग्रामचा लिंक सांगतो, @H.Punde_sir या चॅनलवर मी ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा निवडलेली आहे त्या विद्यार्थ्यांना पेपरचं पॅटर्न टाकलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। मी आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्याकडे मराठी पहिली लँग्वेज घेणारे विद्यार्थी बरेच असल्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मराठी लँग्वेज मध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, सर्वात प्रथम शब्दाच्या जातीवर 3-4 क्वेश्चन विचारले जातात, शब्दाच्या जाती करून घ्या। वर्णमालेवर 1-2 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, संधीचा विग्रह विचारलाय, प्रयोग, समास, वाक्याचे प्रकार, वाक्य शुद्धीकरण, विरामचिन्हे किंवा शुद्ध वाक्य करणे या बाबतीतलं व्याकरण विचारलं गेलेलं आहे। मी दुपारी 12 वाजता या टॉपिकवर, म्हणजे साधारण माझे आता 5 टॉपिक पण कंप्लीट झालेले आहेत, 5 टॉपिकवर मी कायम MCQs अति महत्वाचे घेऊन येत असतो। त्यासाठी माझ्या 12 वाजताच्या प्री लेक्चरला सुद्धा तुम्ही हजर राहू शकता। त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो व्याकरणामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे शब्दसंग्रह, हा फार महत्वाचा असतो। शब्दसंग्रहावर तुम्हाला साधारण किती प्रश्न, इकडे जर 10 ते 12 प्रश्न विचारले तर इकडे 10-15 प्रश्न विचारलेले असतात। उतारा कवितावर प्रश्न सुद्धा अवलंबून असतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला म्हणी करायचे, वाक्यप्रचार करायचे, विरुद्धार्थी, समानार्थी, शब्दसिद्धी, अलंकार, उतारा वाचन किंवा कविता निरीक्षण, इतर घटकामध्ये तुम्हाला पत्र लेखनावर प्रश्न विचारला गेलेला आहे, वृत्तावर प्रश्न विचारला गेलेला आहे, तुम्हाला जोड शब्दावर प्रश्न विचारलेला आहे। अनेक शब्द छोटे छोटे
जे काही वर्ण दिले जातात त्या वर्णाहून तुम्हाला एक मोठे मन तयार करायची असती किंवा शब्द जोडणी करून एक वाक्य तयार करायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला ते सुद्धा घटक करणं आवश्यक आहे. तुमच्या हातातले मार्क तुम्ही कधीच घालवू नका. या 30 पैकी मित्रांनो तुम्हाला 27 आउट ऑफ मार्क मिळवण्याची संधी असते. या मराठी व्याकरणाला डावलू नका. काही लोकांनी हिंदी घेतली पण सेकंड लँग्वेज मराठी घेतलेली आहे. मराठी तीच असणार आहे मित्रांनो, फर्स्ट असू या सेकंड. अवघड येईल सोपे येईल अजिबात तसं काही होणार नाही. त्याच्यामध्ये तुमचा पॅटर्न ठरलेला आहे. तेच प्रश्न तुम्ही 7 टीईटी मध्ये पाहिलेले असतील, ते सुद्धा तुम्हाला 8व्या टीईटी मध्ये सुद्धा दिसून येणार आहेत. बी सिरियसली केअरफुली या विषयाची स्टडी करणं आवश्यक आहे. चला मित्रांनो, दुसरा विषय आहे आपला अंकगणित भूमिती बुद्धिमत्ता. या घटकावर तुम्हाला पेपर पॅटर्न नुसार जर ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ सायन्स आहे त्या मॅथ सायन्स वाल्यांना सुद्धा सांगतो आणि विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट पेपरला कंपल्सरी मॅथ आहे त्यांनी सुद्धा निरखून बघायचं आहे. प्रश्न असतो संख्या क्रियावर. नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, पूर्ण संख्या, परिमेय संख्या या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये मी स्वतः गणित शिकवत असतो. हा गेस पेपर अजिबात खोटा ठरणार नाहीये. हे टॉपिक तुम्ही अगोदर करा, तुम्हाला या विषयामध्ये 25+100% मार्क मिळून जातील. तुम्ही सेल्फ स्टडी करा, इतर क्लासकडे करा, कुठेही करा किंवा माझ्याकडे प्रॅक्टिस करा. मला एवढंच कळतं मित्रांनो, या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. संख्यावरील क्रिया 4-5 प्रश्न, लसावी मसावी 1-2 क्वेश्चन, शेकडेवारी 1 क्वेश्चन, नफा तोटा 1 क्वेश्चन, गुणोत्तर प्रमाण 1 क्वेश्चन, काळकाम वेग, रेल्वे, गणितीय क्रिया, मध्यमान, भूमितीमध्ये चतुर्थ प्रमाण या घटकावर साधारण तुम्हाला 10 ते 12 क्वेश्चन अवलंबून असतात. तुम्ही म्हणता बुद्धिमत्ता येत नाही, बुद्धिमत्ता पण याच्यामध्ये असते. संख्या सिरीज, आकृत्या मापन, वयवारी, आरसा प्रतिमा, काळ मापन, घड्याळ, नातेसंबंध आपल्याला या घटकावर सुद्धा प्रश्न विचारलेले दिसून येतील. मागचे पेपर तुम्हाला कलेक्ट करायचे कुठून? बाजारामध्ये उपलब्ध असतात. कुठलंही एक पुस्तक आणून तेच बरडत बसू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सरावाचे विषय व जे फिक्स मार्क मिळवण्याचे विषय आहेत ते क्लासच्या माध्यमातून तुम्हाला साध्य करता येणार आहे. त्यासाठी माझा परत एकदा नंबर देतो 9665484048 या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून क्लासची माहिती मिळवू शकता. आगामी काळामध्ये वारंवार आपण टीईटी नापास होत असाल तर यावेळेस फक्त हक्कानी सांगा, सर माझ्याकडे एवढेच दिवस आहेत आणि या दिवसामध्ये मला टीईटी परीक्षा काही करून पास करायची आहे. जर तुम्ही असा मेसेज केला तरी मी तुम्हाला क्लासची डिटेल पाठवतो. त्या क्लासच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्की टीईटी परीक्षा पास होण्याची हमी प्लस कॉन्फिडन्स प्लस तुम्हाला या परीक्षेमध्ये 90+ मार्क मिळवणे एकदम सोपं होणार आहे. त्यानंतर भूमितीच्या बाबतीत भूमिती वर्तुळ, चौकोन, आयत, त्रिकोण, वृत्तचिती इतर उदाहरणावर आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपल्याला या तिन्ही सब्जेक्टचा एक ताळमेळ घालून महत्वपूर्ण सब्जेक्ट करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आलेख टाकायचं विसरून गेलो. रेणाकृती आणि आलेख या घटकावर सुद्धा प्रश्न आलेले दिसून येतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या मित्रांनो. तर ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळेस पाहता येणार आहे. जुन्या प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवून विश्लेषण सहित महत्वाचे टॉपिक अगोदर शिकवले जाणार आहेत. त्यानंतर सर्व विषयाचे लेक्चर असणार आहेत. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार एखादं लेक्चर समजलं नाही ते कितीही वेळेस पाहता येणार आहे. ठीक आहे, चला त्यानंतरचा महत्वाचा दुवा काय? बालमानसशास्त्र. मित्रांनो, बऱ्याच लोकांची समस्या आहे बालमानसशास्त्रासाठी काय करणं गरजेचं आहे. सरळ विद्यार्थी मित्रांनो, आपल्या थोड्याशा डोळ्याला त्रास होईल पण नोट्स यूज केलात, मी सांगतो या परीक्षेमध्ये साधारण 25 ते 30 गुणापर्यंत म्हणजे 25+ मार्क मिळवण्याची आपल्या नोट्स मधली हमीच असेल मित्रांनो. फक्त तुम्हाला 200 पेजेसच्या नोट्स आहेत, व्यवस्थित रीड करणं आवश्यक आहे या घटकामध्ये. ठीक आहे, चला त्यानंतर नेक्स्ट घ्या इंग्लिश ग्रामर. इंग्लिश मध्ये जास्त अपेक्षा ठेवू नका किंवा वेळ वाया घालवू नका या सब्जेक्टवर. माझं स्पष्ट मत आहे, मागच्या पेपरमध्ये जे प्रश्न आले ते टॉपिक व्यवस्थित करा. पहिला घटक चेंज द व्हॉइस कायम विचारतात, 1 मार्क देऊन जातो, चेंज द व्हॉइस करा. डायरेक्ट इनडायरेक्ट 1 मार्क देऊन जातो, करून टाका. क्वेश्चन एरर 1 कळलं तरी 1 मार्क. 1 किंवा 2 प्रश्न असतात, कळालं नाही तरी याला टोला देऊन पुढे जावा, म्हणजे अंदाज बांधून पुढे जाऊ शकता. प्रिपोजिशन 1 मार्क फिक्स करून टाका.
आर्टिकल 1 मार्क, क्वेश्चन टॅग 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच 1 मार्क, सेंटेन्स एरर याच्यातला 1 मार्क. याला पण टोला देऊन जावा. 2-3 प्रश्न असे सेंटेन्स एररवर किंवा काय म्हणते क्वेश्चन एररवर विचारले जातात. याचा मार्क फिक्स घ्या मित्रांनो. म्हणजे आपल्याला एखादा शब्द दिला जातो त्याचं एरर आणि करेक्ट शब्द कोणता आहे विचारलं जातं. वर्ड्सवर सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि पंक्च्युएशन. पंक्च्युएशनचा आणि वर्डचा यातले 4-5 प्रकार आहेत. यातले 4 प्रश्न आपल्याला आले पाहिजे. यातले 10-12 आणि यातले 4 म्हणजे आपल्याला 15+ तरी स्कोर आणायचे या विषयामध्ये. किती? 15+ तरी स्कोर आला पाहिजे. याकडे दृष्टी ठेवून इंग्लिश विषयाची तयारी करावी. हे झाले मित्रांनो फिक्स सब्जेक्ट. गणित सोडून हे कायम 2 भाषा आणि बालमानसशास्त्र हे आपल्याला कायम आपल्या सोबतच असणार आहे. त्यानंतरचा सब्जेक्ट असतो तो हा सामाजिक शास्त्रवाले. सामाजिक शास्त्रवाले खूप कन्फ्युजन. अगदी 60 मार्काला आपल्याला सामाजिक शास्त्र विषय एवढे दांडगे जास्तीत जास्त विषय आहेत. विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिक प्रशासन आहे, संगणक आहे, माहितीचा अधिकार आहे, पर्यावरण आहे, इतर चालू घडामोडी सुद्धा विचारल्या जातात. या 60 पैकी तुम्हाला निम्मे तरी मार्क मिळाले तर इतर विषय तुम्हाला कव्हर करणार आहेत. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये समजा 25 मार्क कमवले, इंग्लिशमध्ये तुम्ही 15 मार्क कमवले, बालमानसशास्त्रामध्ये 27 मार्क मिळवले, तर या विषयामध्ये याची टोटल करून लक्षात घ्या, याची टोटल करून उरलेले मार्क आपल्याला या विषयामध्ये पडले तरच आपण टीईटी क्रॅक करू शकणार आहोत. 5 आणि 5 10 म्हणजे ही झाली 40 आणि 27 म्हणजे 7 67 झाले. आता अजून किती मार्काची भर पाहिजे रे आपल्याला? याच्यामध्ये अजून 23 मार्काची भर. आपण यातले निम्मेच मार्क मिळवा ना तरी पण पास आहात. ते पण ओपन मध्ये एकदम नाणं खणखणीत. बरोबर. वरले 7 देवाला देऊन टाका. वरले 7 देवाला देऊन टाका. म्हणजे आपला कार्यक्रम इथेच फिक्स आहे. जे की या सामाजिक शास्त्र आणि इंग्लिश मध्ये जरी अवरेज मार्क मिळवले आपण तरी पण आपण टीईटी क्रॅक करू शकतो. इतर विषयावर चांगलं फोकस करा. माझं स्पष्ट मत आहे. एवढे विषय आहेत, या विषयातून साधारण 60 पैकी आपल्याला निम्मे तरी मार्क मिळाले पाहिजे. या दृष्टीने या विषयात पाऊल टाका आणि इंग्लिशमध्ये पण आपण निम्मेच पकडले. या 2 विषयात निम्मे मिळवले तरी इतर विषयामध्ये आपली चांगली कमांड असली पाहिजे. त्या इतर विषयाची तयारी आपल्याकडे व्यवस्थितरित्या होते. आणि याच्याच पण नोट्स आहेत आपल्याकडे उपलब्ध. पण आता विद्यार्थी मित्रांनो कमी कालावधी आहे. नोट्स यायला खूप उशीर लागेल. तुम्हाला नोट्स हातात पडतील आणि 10 दिवसच उरेल. त्यामुळे तुम्ही ऍपवरल्या नोट्स वाचू शकता तुम्ही क्लासच्या माध्यमातून. ठीक आहे. नेक्स्ट घ्या. हा आपलं काय काय असतं बघा. तर लाईव्ह क्लास, रेकॉर्ड व्हिडिओ सुद्धा, ई नोट्स उपलब्ध, PYQ प्रॅक्टिस. PYQ प्रॅक्टिस म्हणजे मागील प्रश्न जसे आले त्यांचं एकदम सविस्तर विश्लेषण मागच्या पेपरचं. आणि संभाव्य पेपर सुद्धा आपण काही घेत असतो, डेमो पेपर आपल्या ऍपच्या माध्यमातून घेत असतो. त्यामध्ये बघा क्लास लाईव्ह असणार, नंतर पण पाहता येणार. बरेच लोक कामावर असतात, दिवसभरामध्ये अर्धा दिवस काम करतात आणि दिवसभरामधला काही वेळ अभ्यास करतात. सकाळच्या सत्रामध्ये झालेले लेक्चर तुम्हाला लाईव्ह पाहता येतील, किती पण वेळेस पाहता येतील. सर्व विषय कव्हर केले जाईल. सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार ऍपला. विषयानुसार शिक्षक असणार. पास होण्याची 100% गॅरंटी. आणि हा माझा खाला व्हॉट्सअप नंबर क्लाससाठी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तयारी करायची आहे. आगामी काळामध्ये आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की सायन्स काय वाचलं पाहिजे. सायन्ससाठी 8वी 9वी 10वी जे सायन्सचे लोक आहेत 8वी 9वी 10वी चे पुस्तकं तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. आणि 1 ते 5 परिसर अभ्यासवाले लक्षात ठेवा. सायन्सवर प्रश्न जास्त दिसून येतात. परिसर अभ्यासवाले तुम्हाला काय करायचंय 5वी 6वी 7वी च सायन्स वाचायचं. कायम वाचा. त्यातले तुम्हाला 4-5 प्रश्न 100% दिसून येतील. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचायचे 1 ते 5 वाले. विशेष म्हणजे त्यांचं अष्टप्रधान मंडळ वाचून जायचंय. त्याची PDF तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा भेटू शकते. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इयत्ता 4थी
वाचून जावा, 2-3 मार्क तुम्हाला देऊन जाणारा घटक आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. कसं वाटलं नियोजन? येत्या आगामी काळामध्ये टीईटी परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.